नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जसं की आपण प्रत्येक रविवारी साप्ताहिक चालू घडामोडी इम्पॉर्टंट 20 प्रश्न ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजचा हा दुसरा क्लास। चला तर वेळ न वाया घालता आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2025 चा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आर वेनामुथू। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, जागतिक जल दिन 2026 वर्ल्ड वॉटर डे 2026 ची थीम काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पाणी आणि लिंगभाव, वॉटर अँड जेंडर। आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या नेत्याने सार्वजनिक पदावर सर्वाधिक काळ 8,931 दिवस राहण्याचा विक्रम केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नरेंद्र मोदी। आजचा आपला चौथा प्रश्न आहे, सरहुल हा सण मुख्यत्वे कोणत्या राज्यात साजरा केला जातो, ज्या निमित्त राष्ट्रपतींनी नुकत्याच शुभेच्छा दिल्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, झारखंड। आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, कल्याणीला रेषा या आत्मचरित्रासाठी कोणाला मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राजू बाविस्कर। आजचा आपला सहावा प्रश्न आहे, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 GTI नुसार दहशतवाद सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 13व्या। आजचा आपला सातवा प्रश्न आहे, भारतीय नौदलात 3 एप्रिल 2026 रोजी कोणती स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट नौकयुद्धात सामील केली जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, तारागिरी। आजचा आपला आठवा प्रश्न आहे, प्रारंभ 2026 ही देशव्यापी मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, आयकर कायदा 2025 जागरूकता। आजचा आपला नववा प्रश्न आहे, नुकत्याच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अमेरिका। आजचा आपला 10वा प्रश्न आहे, भारतीय औद्योगिक विकास योजने भाव्या अंतर्गत किती औद्योगिक उद्याने विकसित केली जाणार आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 100। आजचा आपला 11वा प्रश्न आहे, नेपाळच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बालेंद्र बालेनशाह। आजचा आपला 12वा प्रश्न आहे, प्राकृती 2026 हे कशाशी संबंधित पोर्टल आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कार्बन मार्केट। आजचा आपला 13वा प्रश्न आहे, सिंधू जल करार भारताने नुकताच कोणत्या कारणावरून निलंबित केल्याच्या बातम्या आहेत?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पहलगाम येथील दहशतवादी हल्ला. आजचा आपला 14वा प्रश्न आहे. 2026च्या पुरुष T20 विश्वचषकाच्या फायनल मध्ये भारताने कोणाला हरवून विजय मिळवला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, न्यूझीलंड. आजचा आपला 15वा प्रश्न आहे. T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जसप्रीत बुमराह. आजचा आपला 16वा प्रश्न आहे. जागतिक आनंद निर्देशांक 2026 नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फिनलँड. आजचा आपला 17वा प्रश्न आहे. एशिया आफ्रिका ॲग्री अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कृषी, व्यापार आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण. आजचा आपला 18वा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच कोणत्या ठिकाणी रतन टाटा विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ पार पडला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मुंबई. आजचा आपला 19वा प्रश्न आहे. आंबलिसेस्प वायव्य ही कशाची नवीन प्रजाती पश्चिम घाटात सापडली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, बेडूक. आजचा आपला 20वा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने नुकतेच सुजल गाव ID उपक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.